महत्त्वाची बातमी। अरबी समुद्रात गुरुवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तसेच घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। तसेच पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे। तर कोणत्या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्यामुळे ऑरेंज अलर्ट या भागांना देण्यात आलाय। यावेळी वारे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत। तर लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मांजरा नदीवरील साई बॅरेजसह अनेक बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। लातूर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या कोरड्या पडलेल्या नद्या ह्या सुद्धा वाहत्या झालेल्या आपण बघितलेल्या आहे। रेणा नदी ही कोरडी पडली तर आता आणि ती सुद्धा वाहती झालेली आपण बघितलेल्या आहे। नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। आता माझ्या पाठीमागचं जे पात्र आहे ते मांजरा नदीचं हे पात्र आहे आणि या मांजरा नदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पाण्याचा येवा हा सुरू झालेला आहे। मांजरा नदी सुद्धा वाहती झालेली आहे आणि आपण सध्या आहोत महापूर मधल्या साई बॅरेज वरती आपण या ठिकाणी आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलेले आहे। साई बॅरेजचे 2 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहे। मांजरा नदी असेल, तावरजा, तेरणा आणि रेणा या 4ही नदीच्या नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे। पाणी आलेलं आहे आणि नद्या या दुथडी भरून ही पावसाळ्यामध्ये नद्या वाहू लागलेल्या आहेत आणि साई बॅरेजचे दरवाजे कशा पद्धतीने उघडण्यात आलेले कांबळे नामदेव बोरवटी गाव माझं। इथं जवळपास 16-17 पासून 18 वर्षापासून मी इथे ऑपरेटरचं काम करतोय आणि वॉचमॅन बी करतोय। रात्री 11 वाजता दारं उघडले 2, रात्री 3-3:30 वाजता बंद केले आम्ही। आता थोडं आहे एक लिकेज, म्हणजे ते काय झालं एक गेट खाली उतरत नसल्यामुळे थोडं राहिले एक गेट खुलं। तर हे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बॅरेजेस आहे, इथं पाणी अडवण्यात आलेलं आहे आणि इकडं पाणी आता पाणी सोडल्यानंतर नदीपात्रामध्ये हे पाणी अशा पद्धतीने उसळून वाहत असलेलं पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मांजरा नाही तर तेरणा, तावरजा आणि रेणा नदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरभरून वाहू लागलेलं आहे। खरं तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या अनेक वर्षामध्ये लातूर जिल्ह्यात कधी आलेली नव्हती। खरं तर लातूर जिल्हा हा ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे। त्याच्यामुळे आता खरीपामध्ये पेरणी कशी करावी असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे, कारण शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा खरडून गेलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून आहेत। मांजरा नदीकाठचं हे जर आपण जमीन बघितलं, मी कॅमेरामॅनला विनंती करेन की थोडं त्या जमिनीवरती झूम करावं। अनेक शेतकऱ्यांनी जमिनी या नांगरून ठेवलेल्या होत्या, मात्र पाऊसच एवढा मोठा झालेला आहे। आता काल दिवसभर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस या ठिकाणी पडला आहे, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात खरडून गेलेले आहेत। आता अनेक शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे की खरीपामध्ये पेरणी कशी करावी। तर मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस हा उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी पडलेला नव्हता आणि आता या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे तर मोठं संकट उभं टाकलेलंच आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते। तसेच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात।
तर साताऱ्याजवळील चिंचणेर वंदन या गावातील बाजार पटांगणावर धडकी भरवणारं पाणी वाहताना पाहायला मिळालं। याच ठिकाणी एका जेसीबी चालकानं एक कार वाहून जाताना वाचवली आणि हा व्हिडिओ सध्या साताऱ्यात चांगलाच व्हायरल होतोय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळलाय। मागील 24 तासांमध्ये सरासरी 99.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे। सावंतवाडीमध्ये 102 मिमी, तर कणकवलीमध्ये 112 मिलीमीटर आणि देवगडमध्ये 106 मिलीमीटर, तर कुडाळमध्ये 114 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। याचबरोबर वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 167 मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय। गेल्या 3 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। रत्नागिरी, रायगडसह बीडमध्येही चांगला पाऊस झालाय। तर रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी नदीत न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। तिकडे रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून या ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। याचबरोबर बीडमधील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। तर कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली आहे। तर दरड कोसळल्यानंतर कोल्हापुरातून करूळ घाटातून कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। तर कोल्हापूरच्या करूळ घाटात ही दरड कोसळली। ही दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक विस्कळीत झाली आहे। कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्यानंतर जी वाहनं कोल्हापूरमधून कोकणाकडे जातात करूळ घाटातून, त्या वाहनांची वाहतूक आता विस्कळीत झाली आहे। तर सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस साताऱ्यामध्ये कोसळतोय। अशातच कराड आणि ढेबेवाडी मार्गाला जोडणाऱ्या डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली आहे, त्यामुळे रात्रीपासून या भागात वाहतूक कोंडी झाली। जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे इथली शेतीची कामं देखील खोळंबली आहेत।